नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावलीचा आजचा भाग हा खूप जबरदस्त असा भाग आहे। सर्वप्रथम पिंकू शेट म्हात्रेचं परफॉर्मन्सची अनाउन्समेंट होतो, तेव्हा सारंग मात्र सावलीला सगळीकडे शोधत असते। इथे तिलोत्तमा सारखी जगन्नाथचा अपमान करत असते म्हणून अलकाला खूप राग आलेला असतो। तेव्हा जगन्नाथ म्हणतो, अगं शांत हो, एक डाव मी राखून ठेवलेला आहे। तेव्हा अलका म्हणते, तुम्हाला माहिती होतं का ही तिलोत्तमा तुम्हाला जज म्हणून काढणार आहे ते? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हो मला माहिती होतं। जगन्नाथ म्हणतो, मी एक प्लॅन केलेला आहे, मी एक लिक्विड सावलीला देणार आहे, त्यामुळे तिच्या स्वरयंत्रणेला थोडा बिघाड होणार आहे आणि सावलीचा आवाज हा खराब होईल। तेव्हा अलका म्हणते, अहो असं कसं, तिच्या आवाजाला काही झालं तर? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, जे काय होईल ते एका दिवसासाठीच होईल, त्यानंतर तिचा आवाज पूर्ववत होईल। जगन्नाथच्या सांगण्यावरून इथे वेटर सावलीच्या रूममध्ये पाणी घेऊन जातं। कुशेट म्हात्रेचा इथे परफॉर्मन्स सुरू होतो। सावलीच्या रूममध्ये पाठोपाठ सारंगसुद्धा जातो आणि तिला भेटवस्तू म्हणून फुलांचा गुच्छ देतो। सावलीला मनोमन खूप आनंद होतो। सारंगला थोडा ठसका लागल्यामुळे सारंग तिथे सावलीसाठी आणलेलं पाणी थोडं पितो आणि निघून जातो। इथे पिंकू शेट म्हात्रेचा परफॉर्मन्स संपतो। आता तारा वजे यांचा नंबर येतो। तारा गाणं सुरू करणार इतक्यात इकडे सावली ते राहिलेलं पाणी पिऊन घेते आणि सावलीचा आवाज काही केल्या निघत नसतो। सावली खूप प्रयत्न करते पण तिचा आवाज मात्र काही निघत नाही। इथे स्टेजवर ताराला काय करू आणि काय नाही हे काही सुचत नाही। भैरवीसुद्धा खूप पॅनिक होऊन सावलीच्या रूममध्ये जाते। तारा इकडे मुद्दाम चक्कर आल्याचं नाटक करून खाली पडते। भैरवी ताराच्या रूममध्ये जाते आणि सावलीच्या एक जोरदार कानाखाली वाजवते आणि तिला विचारते, आज काय प्लॅन आहे तुझा, तू गाणं का गात नाही आहे? तेव्हा सावली तिला म्हणते, माझा आवाजच निघत नाही आहे। आणि भैरवी त्या रिकाम्या ग्लासकडे बघते आणि तिच्या लक्षात सर्व काही येते। इकडे ताराला बेशुद्ध अवस्थेत पाहून तिलोत्तमा खूप पॅनिक होते आणि तिला विचारते, तुला गाता येईल का? तेव्हा भैरवी तिथे येऊन सांगते, ती आता गाणं गाणार नाही, ती नाही गाऊ शकणार। आणि हे सगळं जगन्नाथ बघून हसत असतो। नाईलाजास्तव स्पर्धेचा विनर म्हणून पिंकू शेट म्हात्रे याचं नाव अनाऊन्स करण्यात येते। भैरवी आणि तारा दोघेही रडत रडत निघत असतात। तेव्हा जगन्नाथ तिला थांबवतो आणि तिला विचारतो, काय मग परजीवी, कशी कापली पतंग तुमची? तुम्हाला सांगितलेलं ना मी, जगन्नाथचा नाद करायचा नाही, तारा फायनल जिंकणार नाही म्हणजे नाही। आणि भैरवीला खूप राग येतो आणि ती तिथून बाहेर निघते। घरी भैरवी पोचल्यावर सगळ्या वस्तूंची फेकाफेक करते। तिला जगन्नाथचा प्रत्येक शब्द न शब्द तिच्या डोक्यात फिरत असतो। तितक्यात तिला भेटायला पिंकू शेट म्हात्रे ट्रॉफी घेऊन येतो। भैरवीला तो बघून अजूनच राग येतो। ती त्याला तिथून ताबडतोब निघायला सांगते। तेव्हा त्याच्या पाठोपाठ पिंकू शेट म्हात्रेचे वडीलसुद्धा येतात। त्याचे वडील भैरवीला समजवतात आणि तिला म्हणतात की ही स्पर्धा होती, कोणीतरी हरणार आणि जिंकणारच। तेव्हा भैरवी म्हणते की माझ्या घरात येऊन मला अक्कल शिकवणारा तू कोण आहेस? तेव्हा तो व्यक्ती, मी पिंकू शेट म्हात्रेचा वडील आहे असं स्वतःला इंट्रोड्यूस करतात आणि भैरवीला एक प्रपोजलसुद्धा देतात। तिला म्हणतात की तुमची मुलगी आमच्या मुलासाठी लग्नासाठी पाहिजे। तेव्हा भैरवी म्हणते, काय तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्हाला तिथून ताबडतोब निघून जा असं सांगते। तेव्हा पिंकू शेट म्हात्रे म्हणतो, हो तुमची मुलगी खूप गोड आहे, पण आम्हाला एक कळलेलं आहे की ती जी गोड गाणं म्हणते ना, तो आवाज सावलीचा आहे, तिचा नाही। आणि त्याचे वडील तिला धमकी देतात की हे सत्य आम्ही रिक्षाच्या भोंगावर आता लावून सगळीकडे सांगणार आहोत। दोघेही जायला निघतात। तेव्हा भैरवी त्यांना थांबायला सांगते आणि त्यांचा प्रस्ताव ती मंजूर करते आणि म्हणते की ताराचं लग्न मी पिंकू शेटशी लावून द्यायला मान्य करते। तेव्हा भैरवीला खूप राग आलेला असतो। ती मनोमन म्हणते, हे सगळं जे काय झालेलं आहे ते फक्त आणि फक्त सावलीमुळे झालेलं आहे, मी आता सोडणार नाही तिला। आणि आजचा भाग संपतो। धन्यवाद।